चला, काही नाराजी भाऊ? भूल चूक माफ करा बा. जास्त बोललो असन पदरात बांधा. आमची चूक पदरात बांधा. नाही 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 बाई, नाही नाही, काही नाराजी नाही बा, काही नाराजी नाही. एकदम बरोबर, एकदम बरोबर आहे सगळं. मस्त झकास, मस्त शॉपिंग झाली, सगळं मस्त झालं. अजून काही घेता काय मामाजी मामीजी? मी म्हणतो असं करा, चायनीज घ्या एक एक प्लेट. आता बाबा कसं चायनीज मस्त लागन, एक एक प्लेट चायनीज घेऊन घ्या सगळेजण. देऊ का ऑर्डर बाबा? मामाजी काय म्हणता, देऊ का ऑर्डर? जवाई बापू, आता काही नको. दोन दोन समोस्यानं खूप पोट भरलं, लटके झालं. रातचं जेवण नाही लागत मले जवाई बापू. आता काही घेणं नाही होत. आता घेऊन घ्या भाऊ, एक प्लेट चायनीज चांगलं लागते. नाही नाही भाऊ, तुम्ही घेत असाल तर तुम्ही घ्या बा. आपलं नाही जमत बा, नाही जमत आता आपलं. हा चालेल सरपंच भाऊ, काही जबरदस्ती करू नका. हे दोन दोन समोस्यानं लय पोट भरलं, पण आता दुसरं घेवायची काही इच्छा नाही. आता भूकच नाही ना पोटामध्ये. जरा जबरदस्ती नको करा फालतू, काय जबरदस्ती करून. बरं बरं भाऊ, मग ठीक आहे. जबरदस्ती नाही करत भाऊ आता. बरं ठीक आहे, मग आता निघाव काय आम्ही? आम्हाला उशीर लागते भाऊ, जावा दे, दूर पडते आमचं थोडंसं म्हणून म्हणतो. आता निघतो आम्ही. हो हो, निघा निघा, आम्ही निघतो ना. आम्ही निघतो आता, सकाळ वकाळ चालू जाऊ गावाकडे, घरी आपल्या. हो हो, चाल मग, ठीक आहे. बरं मग बहीणबाई, चला मग. आता एकदम लग्नातच होईन आता आपली भेट. हो हो हो, ठीक आहे. आता लग्नातच होईन आपली भेट आता. बरं. फराळ आले कधी हो गंगाबाई? मला तर नाही सांगितलं बा शांताबाईनं. फराळ आले नाही सांगितलं, पण त्या दिवशी पाहुणे गी होते तर जेवायला सांगितलं होतं बा शांताबाईनं. आम्हाला दोघांनाही सांगितलं होतं. मी स्वतः गेलती स्वयंपाक करायला. पाहुणे होते सगळे तेव्हा. पण फराळ आले तर नाही सांगितलं बा. काऊन? तेच तेच मी म्हणतो कांता, का सगळ्या होत्या फराळाला सांगितलं होतं शांताबाईनं. सगळ्या होत्या, फक्त तू आणि बेबीबाई नव्हती. लागन तर त्या तिकडे कांता, त्या भजनावाल्या भाभ्या दोन जावा त्या बी होत्या, कोणाच्या घरी न येणाऱ्या, त्या बी फराळाले होत्या. काऊन तुले नव्हतं सांगितलं? तुळशी विवाहाच्या वेळेस तर होती तू, आणि मग फराळाच्या वेळेसच काऊन तुले सांगितलं नव्हतं का तुले शांताबाईनं? नाही, मला तर सांगितलंच नाही शांताबाईनं फराळाले ये जो काही म्हणून. फराळाची गोष्टच नाही केली बा शांताबाईनं मापाशी. तुळशीच्या लग्नाला बोलावलं होतं, तुळशीचं लग्न झालं आणि मी मग घरी येऊन गेली. मग आलीच काय मी शांताबाईच्या घरी डबल. तुळशीचं लग्न झालं आणि मग त्याच रात्री कमलानं नेलं तिच्या घरी सगळ्याले फराळाले. आणि मग दुसऱ्या दिवशी शांताबाईनं नेलं सगळ्याले फराळाले. आणि मग इंदिराच्या घरी आणि मग पार्वतीच्या घरी. पण तू आणि बेबीबाईच नव्हत्या. चला, इंदिराच्या पार्वतीच्या घरी नाही, कमलाच्या घरी नाही, पण शांताबाईच्या घरी तर तुम्ही दोघी राहिले पाहिजे होत्या. तुम्हाला कशी काय बोलली शांताबाई? साऱ्या गावाला बोलावलं आणि तुले आणि बेबीबाईलेच कशी काय बोलली? म्हणजे आपलेच लोक बोलून जायचं काय? नसन इच्छा शांताबाईची मले ना बेबीबाईले बोलावायची तर नाही बोलावलं. आता जबरदस्तीने जावा काय हो बाई गंगाबाई? जबरदस्ती स्वतःला सगळी बी बहीण असो तरी नाही बोलावल्यावर बी जबरदस्तीने जाणं पुरते काय? नाही जाणं परवडत. जबरदस्तीने कोणाच्या घरी नाही जाणं, माय बापाच्या घरी बी जबरदस्तीने जाणं नाही परवडत. मी तर म्हणतो तू आता कधीच जाऊ नको बेबीबाई. बेबीबाई म्हणतो शांताबाईच्या घरी. शांताबाई, तुले समजलं नसन कांता, तुले समजलं नसन, शांताबाई आता लय घमंडी झाली शांताबाई. कारण सगळ्या कामाकाजात तिले नेतेत का नाही, तर तिले वाटते मी काय मोठी आहो ना काय नाही. कुठं गेलती व गंगा? दिसलीच नाही बाप्पा दिवसभर. वावरात गेलती ना. कुठे जाईन, वावरात कापूस येचत होती मी. कोणाच्या बापा, कोणाच्या वावरात गेलती तू? मा स्वतःच्या वावरात गेलती मी. बोंड फुटलं होतं, थोडंसंच होतं, एकटीच येचून घेतली. काऊन, तू कुठं गेलती? तू गावातच होती काय? हो, मी गावातच होती. आता शांताबाई म्हणे बापा सांगन म्हणे कापसाले, तर लग्नाचे कपडे घेवायला गेली ना शांताबाई. तू नाही गेली? मला वाटलं तू गेली असन बापा, म्हणून गावात नाही आहे म्हणलं. इंदिरा गेली, तुला नाही नेलं काय? नाही, मला नाही नेलं गड्या. मला तर सांगितलंच नाही कमलानं कपडे घेवायला जावं लागते काही म्हणून. सांगितलं नाही बापा मला, तर मी वावरात चालली गेली बापा. मला नाही नेलं. कोण कोण गेलते आता? गेल्या ना शांताबाई, इंदिरा आणि ते घरचे. गावातून फक्त दोघीच गेल्या, शांताबाई ना इंदिरा. म्हणलं तुले काऊन नाही नेलं? तुले तर कधी टाकत नाही त्या मनीषाच्या लग्नाच्या कपड्याच्या वेळेस तुले तर नेलं होतं ना. ह्या वेळेस नाही नेलं का तुले? सगळ्या वेळेस तुले नेते, ह्या वेळेस का तुले बोलून गेले काय? जाऊ दे आता. ते पार्टी मोठी झाली आता. ते कमला आणि ते इंदिरा आता पहिले भिकारी नव्हती, आता ते बी धनाशेठ झाली. धनाशेठ हाव मी करून ते बी धनाशेठ झाली. आणि आपण राहिलो मागच्या मागच. आणि ते शांताबाई ते बी मोठी आहे. साऱ्या कामाकाजात तिले न्याय करायला, तिले सगळ्या याच्यात तिले बोलावते. ते मोठी झाली आता. ते पार्टी मोठी झाली आता. आपण गरीबाची पार्टी आहोत म्हणून आपल्याला नेत नाही. नाही बापा, हे बरोबर नाही आहे. मग भुलून जावं काय? पहिले नेत जाय तुले ना, आता नाही नेलं तुले. आणि शांताबाईनं म्हणलं म्हणते इले कमलाले. शांताबाईनं म्हणलं कमला इंदिराले घेऊन चाल. आणि मग शांताबाईनं असं बी म्हणाले पाहिजे होतं का इंदिरा कमला आपल्या गंगाले बी घेऊन चाल ना. तिले तू आठवण नाही आली, इंदिराची कशी आठवण आली?
जाऊ दे ना हो मुन्नी, ते मोठे मोठेले ओळखते, गरीबाले कोणी नाही ओळखत. काय ना गरीब हो गंगा, आपण काय ना गरीब आहो. तुझ्या तपाशी शेतीवाडी सगळं मायापाशी आहे, म्हशी आहे, शेती आहे, सारंच आहे मापाशी. काय पाशी आहे, आपण काय ना गरीब आहो. हा, गरीब गरीब म्हणतो, स्वतःला गरीब म्हणून घेतल्यानं होते काय? ते इंदिरा तर पहिल्यापासूनच शायनी आहे, गावात आली तेव्हापासून शायनीच आहे ते. हा, आणि आता हे शांताबाई बी लय शायनी झाली इंदिरा संग. ते बी स्वतःच्या सगळ्या बहिणीले, सगळ्या नंदीले यायलेच बोलते, तर आपण काय? हा, हो गड्या, फराळाले नाही सांगितलं होतं कांताले, आणि बेबी बाई बी नव्हत्या. सांगितलंच नाही म्हणते, कांता सांगून राहिली मला सांगितलंच नाही म्हणते. नाही सांगितलं बा मला, लागन तर जेवायला सांगितलं होतं, पाहुणे होते तर स्वयंपाक बी करू लागली, मी लवकरच गेली होती, पण फराळाला नाही सांगितलं बा. तर कांता समजते तुले, पाहुणे होते शांताबाईच्या घरी, एकटिकून होत होतं का एवढ्या पाहुण्याचा स्वयंपाक, म्हणून तुले बोलावलं स्वयंपाक कराले. आणि फराळाच्या वेळेस थोडी फराळ करायला लागला, फराळ तर तिने पहिलेच केला होता, जाऊन बसून खाणंच होतं, तर तुले बोलावलं नाही. कामाच्या वेळेस तुले बोलावलं, कामाच्या वेळेस बहीण आठवली, आणि खावाच्या वेळेस बहीण नाही आठवली. म्हणली ना मी कांता, मुन्नी शांताबाई लय बदलली आता. त्या इंदिरा समोर राहू शांताबाई घमंडी झाली, आता लय घमंडी झाली शांताबाई. पण हो जाऊ दे, आता ते मोठे बनले तर आपण काय लहान आहे काय? आपण कायले जबरदस्तीने त्याच्यापाशी जाऊन बोलाव? मी नाही बोलत, मी तर बोलतच नाही आता बिलकुल. मी नाही बोलत जबरदस्तीने, बोलल्या तर बोलायचं, नाही तर जबरदस्तीने बोलायचंच नाही. जाय तिकडे. आता पाणी घे. अमाय पाणी बी आणली काय हो बापा, आल्याबरोबर. तू नाही थकली काय? हा, तू नाही थकली? तू बी तर इकडे चाल तिकडे चाल, पुरा दिवसभर इकडे जाय, या दुकानात त्या दुकानात, त्या दुकानात त्या दुकानात. हा, तू नाही थकली काय? बस ना जराशी, पाणी गिनी मग पिऊ, बस जराशी. काय ना पाणी आणली? आता घे ना पाणी, मी नाही थकली, तू लय थकली. हो, आता लय थकली नाही? आण बापा दे. पेना त्या पुरं पेना. बस बापा, जास्त नाही पेतो बाई राधा, बस ठेवून दे नेऊन. तू पेना, तू पेली? हा वाटतं मी पेली. माई गाडी फिकर पडते बाई मा भाषीले. चल बापा, आता मी जराशी लोटतो बापा, आणि मग चहा घी बनवतो, मग स्वयंपाक करतो. आली काय शांते? ए शांते, ए शांते, शांताराणी. काय हो, काय म्हणता? आले का तुम्ही वावरातून? आत्ताच आली मी बी, आताच आली. पाणी पेली, पाणी दिलं राधानं, पेली लोटली बापा जराशी. मी आता चालू वावरातून दिवसभराचा. हा हा हा, असं झालं का पेरणं? पुरं झालं कम्प्लीट? हो झालं बुवा, पुरं झालं, पुरं कम्प्लीट केलं. तेव्हा तर मी घरी आलो. तू आताच आली काय? बनवून मग चहा घे. आताच तर आली हो, आताच येऊन बसली घरात, राधानं पाणी दिलं. आता थांबन जरासं, मला रिलॅक्स होऊ द्या जरासं. लय थकली दिवसभर, इकडे जाय तिकडे जाय, घाळू थकलो आम्ही. तर जरासं मला लोटू द्या, हातपाय घे धुवा ना तोपर्यंत, मग बनवतो मी चहा. बरं बा, मी धुतलो हातपाय, बाहेरच धुतलो मी हातपाय. लोट तू लोट काय तर, मग बनवतो चहा. पण लवकर बनव गड्या, मग जेवायच्या टायमाला नाही बरं लागत चहा. बरं काय बनवतो मग आज स्वयंपाकात? भाजी किती काय बनवतो? पाहतो आता मी स्वयंपाक करायला उठन तेव्हा मला समजन काय बनवायचं आहे. मी पहिलेच नाही सांगून ठेवा, जे दिसलं ते भक्कन बनवून घेईन, आणि बस झालं, होईन अलग. घेतले कपडे मग सगळं झालं घेऊन? काही वांदा गिंदा आला का? काही नाही ना? नाही, काही नाही, काही वांदा नाही, झगडा भांडण काही नाही. आरामात मस्त कपडे घेतलो, सगळे कपडे घेतले, आणि मग शेवटी कपडे झाल्यावर नाश्ताही केला, आणि नाश्ता करून निघालो. झालं रे बुवा, लग्नाचे कपडे झाले, लग्नाचे कपडे घेऊन. आता बनव कमला, मस्त कडक चहा बनव चांगला मस्त. हो बनवतो, पण त्याच्या पहिले मला एक सांगा, काही आपण काय त्याच्यापेक्षा लहान आहो काय? पोरावाले हो आपण, पोरावाले. आपला हौदा मोठा राहते पोरीवाल्यापेक्षा, पोरावाल्याचा. समजलं तुम्हाला? आता काय कमला, पोरावाले घेऊन बसली तू? सगळं सारखंच आहे आता. पोरीवाले काय ना पोरावाले, आता पोरीवाले मोठे झाले, आता पोरी भेटत नाही पोरासाठी. हा, पहिले पोरीवाले हिंदे पोरासाठी, पोरीवाले हिंदे पहिले, आता पोरवाले हिंदे. आता हे उलट झालं. आता पहिले पोरं नाही भेटे, आता पोरी नाही भेटून राहिल्या. जशा भेटल्या तशा मागून राहिले, जशा भेटल्या तशा मागून राहिले. आता कमी आहे का आता पोरी पोरापेक्षा समोर गेल्या. आता काय पोरवाले आणि पोरीवाले घेऊन बसली तू तर. पण आपल्या पोराला पोरगी भेटत होती, काही असं खराब नाही आहे अजय का? पोरगी भेटतच नव्हती, भेटत होती. हिच्यापेक्षा साजरी पोरगी भेटत होती. हिला तर बोलता नाही येत धडाचा, साजरी पोरगी भेटत होती. हो, आणि तुम्ही काय घेऊन बसले होते शेवटी काय? आता काय केलो बा मी, काही तर मी जास्त बोललोच नाही बा. शेवटी म्हटलं नाश्ता गिस्ता झाला तेव्हा काही नाराजी आमच्यानं, काही गलती झाली, काही चूक भूल पदरात टाका. कायची गलती झाली आपल्याला नाराजी व्हायला पाहिजे. त्याला काय नाराजी होईल? त्यानं असं म्हणाले, त्या भाऊनं असं म्हणाले पाहिजे होतं, काही नाराजी भाऊ, तर तुम्ही कायले म्हणाले गेले? काय नाराजी काय गरज होती? हा, काय होते म्हटलं होतं?
मा मनात आली ती गोष्ट मी म्हटलो. काही नाराजी बाबा, आता थोडंसं झालंच होतं ना आमचं, मी पैसे देईन याच्यासाठी, तर म्हणून म्हणलो बा. मग त्याच्यात काय बिघडलं एवढं मोठं, एवढी सुनावून राहिली मला तू घरी येऊन. हा तर मग त्याईनं बी तर ते इथं जिद्दीवर पेटले होते, मी देतो. मग तुम्हीच काऊन म्हटलं का नाराजी? त्याईनं ते तर चुपचापच होते. कसे राहते चुपचाप, असे मस्त मोठे असल्यावानी. बंगलेवाले व्हायचे आपण काय, आपल्या घरी नाही का बंगला? आपल्या इथं बंगलाच आहे. फक्त आपल्या घरी गाडीची कमी आहे आता, गाडीची कमी आहे मनीषाची बाबा. आपल्या घरी गाडी पाहिजे आता. मग त्याला वाटत असेल का आमच्या घरी गाडी आहे आणि याच्या घरी गाडी नाही, याच्यासाठी ते मोठेपणा दाखवते. नाही तर आपण कमी आहो काय? अरे बा कमला, कोणी मोठं नाही ना कोणी मोठेपणा दाखवत नाही. आता जर असं झुकलं तर जो झुकते तोच समोर जाते कमला, एवढं लक्षात ठेव. हा, तू चहा बनव, ते बाकीचे कवाल्या मळापाशी नको सांगू. चहा बनव पहिले कडक मस्त. थकलो बा दिवसभरापासून, कपडे घेवायला गेलो पोराचे, तर तिथं मग मजकमारी झाली. काऊन? कायच्यासाठी मजकमारी झाली तिथं? कपडे शिवाले अजय म्हणे तिथंच टाकतो म्हणे दुकानातच, ते चांगली शिवून देते म्हणे. अजयचा सासरा म्हणे दुसऱ्या दुकानात टाका म्हणे, स्वस्त्यात भेटते म्हणे. त्याच्यासाठी झालं होतं थोडंसं, बाकी काही नाही. मग तिथंच टाकले का दुसऱ्या लहान दुकानात टाकले? टाकले, मग तिथंच दिलो टाकून शिवाले. आता देऊन बिरीन, पुढच्या महिन्यात देऊन बिरीन, तो भेटून जाते. बरं ठीक आहे, पण याच्या पुढे आता झुका नको तुम्ही त्याच्या समोर. हो, आपण लहान नाही आहो. आता सांगतो तुम्हाला, आमचं चुकलं, नाराजी आहे काय असं तसं काही नाही. असं ताठ मान करून उभं राहायचं काय? बरं ठीक आहे, नाही बोलणार आता काही असं. बनवतो का आता चहा जरासा? बनव बरं, थकान तरी दूर होईल. हो बनवतो. माय मनीषा. हॅलो आई, काय झालं मग? घेतले का कपडे? आले का घरी? हो घेतलं बाबा मनीषा, सरच घेतलं. कपडे 2-4 साड्या, घागरा घेतला बाबा, लग्नात घालायला घागरा घेतला, साड्या घेतल्या. आणि हळदीची साडी तर तिचा मामा आणन. आपल्यात लागते का ते हळदीची साडी? तिचा मामा आणन. तर 2 साड्या घेतल्या आम्ही, 2 साड्या घेतल्या आणि एक घागरा ओढणी घेतली लग्नात घालायला. तिची वहिनी म्हणे बापा घागरा ओढणी घ्या म्हणे, तर घागरा ओढणी घेतली. आई चांगला आहे ना, घागरा ओढणीची आता फॅशन आहे, ट्रेंड आहे ट्रेंड. म्हणून ते लग्नात दुल्हन घागरा ओढणीच घालतात नवरी. बरं झालं. चप्पल आणि मग मेकअपचं सामान वगैरे? चप्पल घेतली तर मेकअपचं सामान फुल घ्यावं लागते का आपल्याला? ते घेईन आपण. लग्नाच्या वेळेस फक्त 4-5 सामान ते घेऊन घेऊ. 100-300 200-300 रुपयाचं लाली, लिपस्टिक, एक रुमाल, आरसा, झालं. मेकअपचं एवढं मोठं घ्यायला ते घेत बसन. हो बरोबर आहे आई, बरोबर आहे. बाकी मग अजयसाठी काय घेतला? अजयसाठी सूट घेतला त्यानं. चांगलं, ठीक आहे. लग्नाचे कपडे मी आणू नाही अजयसाठी? हो ना, लग्न लावायच्या वेळेस तर आज घरचे कपडे घालायला लागल ना त्याला, आणि लग्न झाल्यावर लागन तर मग ते सूट घालन तो. हो चाल मग मनीषा, आता मी चहा घे बनवतो. आता चालू आम्ही घरी, चहा घे बनवतो, मग करतो तुला फुरसतीनं फोन. बरं आई, ठीक आहे, चल. आज घेऊन जाय ना शांती, आता बाया घेऊन जाय 4-5 जणी. आता लय फुटला कापूस आता. हो आता नेतो ना आज. आता तसंही काही काम नाही, आता आज घेऊन जातो बाया 4-5 जणी, येचून घेतो. जाय मग पटकन, सांगून दे बाया, नाही तर अजून दुसऱ्याचा होका घेईल. दुसरं कोणी सांगन तर तिकडे चालल्या जातील, तू राहशील लटकून. म्हणून आता पटकन जाईन दे सांगून. हो तर मी आता बायालाच सांगायला चालली मी सांगून देतो त्याले. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं नारळ आणलं? हो आणलं, नाही तर काय दिसलं नाही का तुला? थैली तसं आहे ना, आणलं मी नारळ. बरं ठीक आहे, मी सांगून देतो. तुझा भाऊ कुठं जाते हो पार्वती? रोज दिसते मला जाताना येताना. लागला ना मा भाऊ, लागला ना कामाला, लागला ना फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढाले. 15,000 रुपये पगार आहे. अमाय हो काय व? अन खाणं पिणं तुझ्याच घरी खाते काय? पैसे देत असन मग तुझ्या घरी तुले? पैसे आजपर्यंत नाही दिले बा, आता जमतेम लागला, महिनाभराचाच आहे. पैसे पाहिन त्याच्या मनाने देईन तो, तर देईन, नाही तर नाही बी देईन. तर काय होते, सगळा भाऊ आहे माया. भावाने खाऊ घातला तर का वाया जाईन का माझं घर माया? का पापात जाईन का? नाही पापात नाही जाईन, पण घरच्या माणसाच्या पोटात येते ना आपल्या. त्या भावाला चालतं पैसे नाही घे जसं तसं म्हणून म्हणतो. नाही तसं पिंकीचे बाबा नाही तसे, खाल्लेलं काढत नाहीत ते. पाय व आपल्या गावातले लोक म्हणते काम नाही, आणि बाहेर गावचे लोक येऊन कामाला लागतात. गंगा हे पाय, ज्याले काम करायचं असलं का नाही तर त्याला कुठेही काम भेटते, आणि ज्याला करायचंच नसलं ना त्याला कामच नाही भेटत. हो बापा तसंच काही आहे विमलाताई. हा इथं आहे काय सगळ्या जणी. काऊन व शांताबाई, काऊन हिन कामाला पावाले? हे काऊन गेली व गंगा? काऊन गेल्या गंगा? थांब ना. आम्हा इले काय झालं गड्या? आता वरी तर साजरी गोष्ट सांगत होती. शांताबाई आली तर एक आले हुम करून चालली गड्या. तुझ्या ज्यांना आवडलं नाही वाटतं शांताबाई गंगाले. तू आली तशीच चालली गेली बापा तन. काऊन बापा काय झालं? म्या काय केलं बापा? म्या काय केलं? मी आली तर तन चालली गेली. काय केलं म्या? मी तर काही बोलली बी नाही.
काल दिवसभर तर मी नागपुरातच होती बाबा. काहीतरी केलं असं शांताबाई तुनं, म्हणून तर तिचं तोंड फुगलं. फुगली ते तो संग, म्हणून तर तिनं रुक नाही घेतला. तू आली तशी ते चालली गेली, फुगली आहे ते तो संग. म्या काहीच नाही केलं ना हो बापा, मी तर काही बोलले बी नाही. काल तर गंगाचं माया बोलणंही नाही झालं. काऊन फुगली ते मग? तू कपडे घेवायला गेलती ना काल, इंदिरान तू हिला नेलं नाही म्हणून ते फुगली. मला घेणं विचारून मला सगळं माहित राहते. तिला नेते ना, तिला काऊन नाही नेलं तुम्ही? ते इथं तुमच्याच पार्टीतली वय. आता काय बाई मुन्नी, मा घरचं होतं काय तर मी सगळ्याला घेऊन जाऊ. ते कमलानं नेलं बाबा आम्हाला, मले कमलानं नेलं, इंदिराले कमलानं नेलं. आता मग मा संग कायले फुगली ते? मग मा घरचं होय का मा संग फुगली ते? हा जाणून बुजूनच फुगते बाई बायका काही ना काही. नाही शांताबाई, असं माहित झालं तिले का बा इंदिराले तून सांगितलं म्हणून ते फुगली. का शांताबाईने इंदिराले सांगितलं आणि मुली नाही सांगितलं म्हणून फुगली ते तू संग. मी कायले आता पाय बाई, मी कायले सांगू इंदिराले? हा हो हो हो, मी इकडून येत होती, कमलाच्या घरून येत होती, तर इंदिरानं मला रस्त्यात तिच्याच घराकडून येत होती, तर कमलाच्या घरून नाही, मी बेबीबाईच्या घरी गेलती, कल्पनाला नेऊन दिलं. तर तिकडून येत होती तर इंदिरानं मला बोलावलं. कुठं चालली वा म्हणे पटापटा. तर मग मी इंदिराला सांगू लागली का बा लग्नाचे कपडे घ्यायला जावं लागते. तर इंदिरा म्हणे मला नाही सांगितलं गड्या म्हणे. तर तेच गोष्ट मी कमलाला सांगितली. इंदिरा अशी अशी म्हणते म्हटलं मला नाही सांगितलं. तर म्हणून मग कमलानं तिला सांगितलं. अशी गोष्ट झाली, ती गोष्टीतून गोष्ट निघली ते, म्हणून ते इंदिराला सांगण्यात आलं. नाही तर तिला बी तर नाही सांगत होती ती, मलाच नेत होती फक्त एकटीला. कायले म्हणे एवढे लोक, सरपंच भाऊ म्हणत होते म्हणे एवढे लोक नाही पाहिजे कपड्यासाठी, म्हणून फुगली बापा ती. आता पहा तुमचं तुम्ही. फुगू देव शांताबाई, फुगली तर फुगली. तू नको जाणून बोलायला जाऊ तिले, ते चिंता सांग बोलायला, तिलेच काम पडन. हो पडन, तिलेच काम पडन. तसं असं नाही म्हणा लागत म्हणा मला काम नाही पडत, सगळ्याला एकमेकाचं काम पडते. असं फुगाव नाही, बोलून द्यायला पाहिजे होतं तिनं. काय आहे ते फुगली काय कडे काही बाई आहे अडान टप्पू. अहो ते तिच्या सुनी संग असतं फुगते व, तर त्या संग नाही फुगन काय? तिले म्हणजे समंजस नाही आहे, समजदार नाही आहे गंगा तेवढी. जाऊ दे बापा, फुगू दे. बरं तिघ्या जणी रिकामे आहे काय? विमलाताई तुम्ही बी रिकामे आहे काय? असं रिकाम्या तर चला बरं मा वावरात कापूस चाले. हो रिकामच आहो, लय फुटला का त्या वावरात कापूस? हो नाही फुटला ना, म्हणून तर बाया घेऊन चालली 4-5 भेटन तेवढ्याच म्हटलं. पहिलाच तर याचा होय काय ना शांताबाई, पहिलाच याचा लय मोठा फुटला का? निघन का 2 क्विंटल? आता काय माहित किती निघते पार्वती, पहिला याचा होय बा. चालन काय मग? हो हो चालतो ना. ठीक आहे मग जाऊ 10 वाजता. डब्बे घेऊन घे जा. नाही घरी जेऊ शांताबाई जेवाले. बरं तुमच्या मतानं घरी जेऊ. एक वेळा मा मनातून उतरलं ना कोणी, मी तोंड नाही पाहत मग त्याचं वापस. मला कचरापट्टी समजते त्या. त्याच्याच पाशी आहे का पैसा? मापाशी नाही का? मायापाशी पैसा आहे. कचरापट्टी आहे का मी? तिले घेऊन गेली. मला एक शब्द म्हणाले काय झालं होतं तिले? चालवा म्हणून काय डोक्यावरच बसून जात होती का मी? आता सप्पा नाही जात मी कायच्यातच. कुठं गेलती वा गंगा? कुठे जाऊ मी? कोणाले मतलब मा? कुठं गेलती काय गेलती? मग इले काय झालं बरं? गंगा गंगा काऊन बोलत आहे नाही बापा? जाय तिकडे, नाही बोलत तर पटर 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 करत चालली तिकडे. बोलाव तर बोलत नाही, या मोठी मानात चढली ना. काऊन कमला काय झालं? हे पाय ना गंगा, बोलतो तर बोलत आहे ना बापा. आणि पटर पटर करत चालली बापा. माया संग नाही बोलली, ते उभ्या होत्या तिथं. मी गेली तर सटकन निघून येऊन गेली तोंड हेकोडं करून. काऊन शांताबाई काय मरी आली इले? राहते ना काऊन हेकोडी करते? आहो कमला तिले राग आला, तिचं ते फुगली, ते गंगा फुगली तुझ्या संग मा संग. फुगली काऊन? आता म्या काय केलं बाबा? आणि ते आई काय केलं? काल कपडे घेवायला गेलतो बनी मी आणि तू आणि इंदिरा, तिला नाही नेलं म्हणून ते फुगली. आता पाय बाई, बिनकामाचीच फुगते नाही बायको. मी तर म्हणू मनीषाच्या बाबाले का गंगाले ना रामलाल भाऊले सांगतो म्हणून. मनीषाच्या बाबानं नाही म्हटलं व शांताबाई. ते म्हणे एवढे लोक कायले पाहिजे म्हणे, फक्त ते शांताबाईनं रामदास भाऊ सांगून दे म्हणे, ते इंदिराले नको सांगू म्हणे. मग तू म्हटली इंदिराले सांग रामदास भाऊ नाही येत, तेव्हा इंदिराले सांगितलं. नाही तर मी नेत होती इले. तर ते तेवढं तिले समजत नाही ना, तेवढी समजदार ते हाय नाही. आता ते त्याच्यासाठी फुगली ते का इंदिराला नेलं, शांताबाईले नेलं आणि मले काऊन नाही नेलं? हट बापा, असं फुगणं काय बरोबर आहे का गावगाड्यामध्ये? एकामेकावर तोंड पडते. हट बापा, बोलली पाहिजे ना तोंडानं. काऊन म्हणलं नेलं, काऊन असं बोलत नाही, काही नाही फुगून गेली.
काय करतो आता? फुगू दे फुगली तर. हा हो फुगू दे फुगली तर. आता तू जाजू नको तिच्या संग जाणून बुजून बोलायला शांताबाई. फुगली तर मी जाणार नाही जाणून बुजून बोलायला. ते बोलन तर बोलन, नाही तर आता मी बोलली ते बोलली नाही. आता मी बोलन का तिच्या संग जाणून बुजून? मला काय मोठी गरज पडते तिची? सकाळ संध्याकाळ तिच्या घरी खावायला जावं लागतं मला. हो ना, बोलल्यावर नाही बोललं माणूस तर त्याच्या संग डबल बोलावचं नाही. मी नाही बोलत आता, जाऊ दे. आहे ना बाकीच्या नाही काय? बाकीच्याही आहे. ते एकटी नाही बोलन तर काय बिघडन काय? माया बिन तो या बी हड माया खेटराचं नाही बिघडन तर काय? माय काय बिघडन तिच्या आहे ना नाही बोलन तर? जाय ना फुग म्हणा किती फुगत तर. हो बाई कमला, असं वाटते का बा गावगाड्यात आपलं लहानसं गाव, या कोप्याचं गाव, आपण दुखा सुखात सगळे एकामेकात धावून येते. असं फुग फाग बरं नाही वाटत बापा. आणि सकाळ संध्याकाळ तोंडावर तोंड पडते. कामाकाजात आपण आपल्या सगळ्याले बोलावतो, ते तिच्या घरी सगळ्याला बोलावते. म्हणून असं वाटतं का तिला समजावा बा जरा असं. हट समजावायला जाऊ नको. अजून अजून अभिमानात येईन ते. बिलकुल तिला समजायला जाऊ नको. किती दिवस फुगून राहते ती, तिला फुगू दे शांताबाई. बिलकुल तू झुकू नको आता. काय व कमला, आल्या जिंदगीत झुकू नाही. जो झुकेगा वही आगे बढ़ेगा. नाही नाही शांताबाई, मैं झुकेगा नाही साला. हे मला लक्षात ठेव पाठ. झुकू नको बिलकुल. ते बोलत नाहीत आपण बिना बोलायचं. तू बोलजो नको. तेही बोलायला येईन तेव्हा बोलजो. माझ्या शब्द तिनं खाली पाठवले, बोलली ना माझ्या संग. आणि तू हे पाहून दे चालली गेली म्हणता ना, तू बी बोल नको मग आता. बोलत तर नाही म्हणा मी, नाही बोलत मी बी. असं आहे बा आमच्या गावामध्ये जरा जराच्या गोष्टीनं फुगून जातात बाया. फुगली गंगा, तिले कपडे घेवायला नाही नेलं म्हणून. तर कपडे घेवायला काय एवढे लोक जात असते काय? फुगले तर फुगू द्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, चला उद्या भेटू.